शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांदा उत्पादक संघटनेने केली ही महत्त्वाची मागणी। यावर कांदा दरवाढीचे भवितव्य अवलंबून काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या ठिकाणाला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तेच करू शकता। यावर कांदा दरवाढीचे भवितव्य अवलंबून कांदा उत्पादक संघटनेने केली ही मागणी। बघू शकता, नाशिक जिल्ह्यातील 2023-24च्या हंगामात दुष्काळ असल्याने कांद्याचे लागवड क्षेत्र कमी होते, परंतु 2024-25च्या हंगामात पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झालेली आहे। बेमोसमी पावसाने आधीच कांदा रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पुन्हा कांदा रोपे तयार करून कांदा लागवड केल्याने या वर्षीच्या हंगामात उन्हाळी कांदा 2 टप्प्यात लागवडी झाल्या होत्या। त्यातील आगाप कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर चांगले उत्पादन मिळाले आहे, तर उशिराने लागवड केलेल्या कांद्याला थंडी कमी प्रमाणात मिळून वाढलेली तापमानामुळे प्रति एकर कांद्याच्या उत्पन्नात घट दिसून आली आहे। तरीही एकूण लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याने जिल्ह्यातील मुबलक प्रमाणात कांदा उत्पादन झाले आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी कांदा बहुतेक शेतकऱ्यांना कांदा काढणी झाली असून सध्या या ठिकाणी बघू शकता कांद्याला बाजारभाव अत्यल्प मिळत असल्याने शेतकऱ्यांचे या ठिकाणी कल कांदा साठवणीकडे दिसून येत आहे। बहुतांश शेतकऱ्यांच्या कांदा काढणी करून चाळीमध्ये साठवून झाला आहे, परंतु गेल्या 8 दिवसापासून बेमोसमी पाऊस व गारपिटीने काही भागामध्ये काढणी करणे शिल्लक असलेल्या कांदा शेतात भिजला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याचे नुकसानाचे पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर ही महत्त्वाची अपडेट। धन्यवाद। लाईक शेअर जय महाराष्ट्र भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र।